आता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळतोय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा देखील आता बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। लीलावती रुग्णालयातून आता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळतोय। 16 जानेवारीला सैफ अली खानवरती चाकू हल्ला करण्यात आला होता आणि त्या हल्ल्यामध्ये सैफ अली खान हा गंभीररित्या जखमी झालेला होता आणि त्यानंतर त्याच्यावरती उपचार सुरू होते। त्यानंतर आज सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतोय। त्यानंतर आता सैफ अली खान सद्गुरू शरण या इमारतीमध्ये तो आता त्याला नेण्यात येणार आहे। या इमारतीच्या बाल्कनीला देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठी खबरदारी देखील आता या ठिकाणी घेतली जाते। ही थेट दृश्य आपण लीलावती रुग्णालयाच्या बाहेरची पाहत आहोत। थोड्याच वेळात आता सैफ अली खानला आता डिस्चार्ज मिळालेला आहे। गाड़ी में बैठ ही आपण थेट दृश्य पाहतोय लीलावती रुग्णालयाबाहेरची। सैफ अली खानला आता लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। आता सद्गुरू शरण या इमारतीतील बाल्कनीमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती तयारी करण्यात आलेली आहे। आता तिथे सद्गुरू शरण या इमारतीमध्ये आता सैफला नेण्यात येणार आहे। ही थेट दृश्य आपण लीलावती रुग्णालयाबाहेरची पाहतोय। सैफ अली खानला आता डिस्चार्ज मिळालेला आहे। यावेळी रुग्णालयामध्ये त्याची कन्या सारा अली खान सुद्धा उपस्थित होती। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहे। अजय, आपण जर पाहिलं तर नुकतंच करीना कपूर आणि शर्मिला टागोर जे आहेत त्या रुग्णालयाच्या बाहेर आलेल्या आहेत आणि त्या इथून निघालेल्या आहेत। त्यामुळे अद्याप सैफ अली खान जो आहे तो रुग्णालयातच आहे, तो अजून निघालेला नाही। त्यामुळे नेमकं आता सैफ अली खानच्या प्रकृतीवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण की सकाळपासून जे ती त्याची पुन्हा एकदा चाचणी जी आहे ती घेण्यात येणार होती, कारण की जो घाव होता तो खूप डीप जे आहे त्याला जखमा झाल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर त्याची प्रकृती स्थिरावल्यावर त्याला डिस्चार्ज देणार असं याआधी डॉक्टरांनी सांगितलं होतं। आज त्याला डिस्चार्ज देणार होते अशा चर्चा आहेत, पण अद्याप सैफ अली खान जो आहे तो रुग्णालयातून बाहेर निघालेला नाही आणि त्याला घेण्यासाठी आलेलं कुटुंब जे आहे ते रुग्णालयातून बाहेर पडलंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा मग सैफ अली खान याला रुग्णालयात का अद्याप थांबवले हा प्रश्न जो आहे तो निर्माण होते। पण काही वेळा डिस्चार्ज देण्यात येईल असं सुद्धा काही सूत्रांची माहिती येताना समोर येते। खरं तर 2:30च्या सुमारास सैफ अली खान याला डिस्चार्ज देणार होतं अशी आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली होती। पण या 2:30 वाजताच्या वेळेस फक्त सैफ अली खान याची आई आणि पत्नी करीना कपूर हे आज अभिनेत्र्या ज्या आहेत त्या बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा नेमकं हे डिस्चार्ज देण्याला विलंब का होतोय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं, कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे। त्यासोबतच सैफ अली खानचे जे बॉडीगार्ड आहेत ते सुद्धा रुग्णालयाच्या आवारात जे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस प्रशासन जे ते प्रत्येक गेटवर तैनात आहे, कोणालाही रुग्णालयाच्या आतमध्ये जे ते सोडण्यात येत नाही। हे प्रत्येक जो कोणी रुग्णालयात दाखल होते त्याच्या बॅग चेकिंग असतील किंवा त्याच्या सगळ्या गोष्टींची शहानिशा पडताळणी केल्यानंतर रुग्णालयात जे ते आतमध्ये एंट्री दिली जाते। त्यामुळे हे सगळं प्रकरण आता आणखी किचकट होतंय का हा एक नवा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे, कारण की या आधी म्हटलं जात होतं सैफ अली खानची प्रकृती जी आहे ती। नक्कीच धन्यवाद अजय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।